श्री गणेशाय नमः. श्री राधाकृष्णार्पणमस्तु. जय हरिमाऊली. जमलेल्या सर्व वैष्णव भाविकांना, भगवत भक्तांना आणि सत्संगी भावांना मी रामदास सोनवणे माझा साष्टांग दंडवत. आज आपण अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ अशा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासाच्या आध्यात्मिक महिमेवर आणि त्याच्या प्रबोधनात्मक पैलूंवर चिंतन करणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आज आई कैलासवासी विठाबाई यांच्या वर्षश्राद्ध दरम्यान आलेल्या या महिन्याविषयी आपण समजून घेणार आहोत की ज्या महिन्याला कधी काळी मळमास म्हणून हिणवले गेले, तो स्वतः भगवंताचा लाडका पुरुषोत्तम मास कसा बनला आणि या काळात आपण आपल्या जीवनाचे कल्याण कसे करून घ्यावे ते बघूया. एक, अधिक मास म्हणजे काय? श्रोतेहो, आपल्या हिंदू पंचांगात एक अत्यंत वैज्ञानिक पद्धत आहे. सूर्य वर्ष 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष 354 दिवसाचे असते. या दोन्ही वर्षांमध्ये जो 11 दिवसाचा फरक पडतो, तो फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूंचे चक्र संतुलित राखण्यासाठी वैदिक विज्ञानाने दर 32.5 महिन्यांनी एक जास्तीचा महिना म्हणजेच अधिक मास जोडला आहे. हा महिना म्हणजे भौतिक काळ आणि आध्यात्मिक विकास या दोघांना जोडणारा एक दिव्य पूल आहे. 2, मळमास ते पुरुषोत्तम मास. या अधिक मासाची एक आर्तकथा अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणारी आहे. जेव्हा या अतिरिक्त महिन्याची उत्पत्ती झाली, तेव्हा त्याचा अधिपती किंवा स्वामी होण्यास कोणताही देव तयार नव्हता. कारण या महिन्यात सूर्य एकाच राशीत राहतो. त्यामुळे लोक याला अशुद्ध महिना किंवा मळमास म्हणू लागले. लोक या महिन्यात शुभ कार्य करत नसत, त्याची निंदा करत असत. जगाच्या या तिरस्काराला आणि उपेक्षेला कंटाळून तो मळमास अत्यंत निराश झाला. तो थेट वैकुंठ लोकात भगवान विष्णूच्या चरणी गेला आणि अश्रू ढाळत म्हणाला, हे दयानिधी, ज्याला जगात कोणी आश्रय देत नाही, त्याचा आश्रय तुम्ही आहात. सर्वजण मळमास म्हणून मला हिणवतात, माझा तिरस्कार करतात. माझे दुःख दूर करा. तेव्हा कारुण्याची मूर्ती असलेल्या भगवान विष्णूने त्याला गोलोकांचे अधिपती भगवान श्रीकृष्णाकडे जाण्याचा सल्ला दिला. श्रीकृष्णांनी त्या अत्यंत दुःखी मळमासाची दीन अवस्था पाहिली आणि भगवंताचे भक्तवत्सल रूप जागे झाले. श्रीकृष्ण म्हणाले, आत्तापर्यंत तू अनाथ होतास, पण आता मी तुझा स्वामी आहे. मी माझे स्वतःचे नाव पुरुषोत्तम तुला देत आहे. आजपासून हा महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ, अत्यंत पवित्र, तेजस्वी आणि कीर्तिवंत मानला जाईल. हा आता पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल. 3, पुरुषोत्तम मासाचा आध्यात्मिक उपदेश आणि महिमा. भगवंतांनी या महिन्याला
आपले सर्व गुण प्रदान केले. म्हणूनच या महिन्याचे महत्त्व कोणत्याही सामान्य महिन्यापेक्षा 1000 पटीने जास्त आहे. योगी पुरुष वर्षानुवर्ष तपस्या करूनही ज्या भगवंताच्या धामाची प्राप्ती करू शकत नाही, ते धाम या पुरुषोत्तम मासात नामस्मरण आणि पूजा करणाऱ्या भक्ताला सहज प्राप्त होते. या महिन्यात केलेले व्रत, तप, पूजा आणि सत्कर्म याचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत 1000 पटीने जास्त मिळते. या महिन्याचे व्रत पाळल्याने मनुष्य जन्ममरण, आधिव्याधी आणि उपाधी यांच्या कष्टातून मुक्त होऊन सदासाठी भगवंताच्या चरणी लीन होतो. 4. भक्तांनी या पवित्र महिन्यात सण, उत्सव किंवा लग्न यासारखे भौतिक विधी जरी वर्ज्य असले तरी आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी हा महिना म्हणजे एक दिव्य बोनस आहे. म्हणून नामस्मरण आणि जपतप करावे. भाविकांनी या काळात हातामध्ये माळा घेऊन निरंतर जप करावा. भगवद्गीतेचे किंवा धार्मिक ग्रंथांचे पठण आणि पारायण करावे. व्रत आणि उपवास ही करावा. आपल्या शरीराची क्षमता पाहून संपूर्ण महिना पंधरवाडा किंवा साप्ताहिक उपवास करावा. हा उपवास केवळ फळांवर, द्रव्याहारावर किंवा शाकाहारी अन्नावर असावा. व्रत केल्याने मनुष्य आपल्या इंद्रियांवर विजय मिळवतो. दानाचा अथांग महिमा म्हणजे हा महिना दानासाठी सर्वात शक्तिशाली मानला गेला आहे. या काळात केलेले अन्नदान, वस्त्रदान किंवा ज्ञानदान थेट भगवंताला अर्पण होते. महाराष्ट्राचे विशेष स्थान. आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पुरुषोत्तमपुरी नावाचे एक पावन गाव आहे. तिथे कृष्णाचे प्रादेशिक स्वरूप असलेल्या भगवान पुरुषोत्तमाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. प्रत्येक अधिक मासात तिथे भव्य जत्रा भरते आणि हजारो भाविक देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जातात. 5. कीर्तनाचा प्रबोधनात्मक संदेश. श्रोतेहो, या कथेवरून आणि उपदेशावरून आपल्याला काय शिकायला मिळते? ज्याप्रमाणे जगाने नाकारलेल्या आणि तिरस्कृत केलेल्या मळमासाला भगवंताने आपल्या चरणाशी आश्रय देऊन पुरुषोत्तम बनवले, त्याचप्रमाणे आपण कितीही पापी, दुखी किंवा जगाने नकारलेले असू, जर आपण अनन्य भावाने भगवंताच्या चरणी गेलो तर तो आपलाही उद्धार केल्याशिवाय राहत नाही. हा महिना कॅलेंडरमधील वाया गेलेला वेळ नाही, तर तो आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याचा, अंतर्मनात डोकावण्याचा आणि ईश्वराशी जोडला जाण्याचा काळ आहे. चला तर मग या पुरुषोत्तम मासाचे सोने करूया. मुखाने नामस्मरण करूया, हाताने दानधर्म करूया आणि आपले जीवन कृतार्थ करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पुरुषोत्तम भगवान